सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दासगणू महाराज की जय। स्वामी वरदानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझ्यासोबत आपण सगळ्यांनी भजन पण म्हणायचं आहे बरं का, आणि टाळ्या वाजवायच्या, जय जयकार करायचा। इको थोडा कमी ठेवा बरं का। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जन्म मरण हे सुखवायाला। जन्म मरण हे सुखवायाला। पद संतांचे धरी तयाची। संगत जाऊन करी तयाची। संगत जाऊन करी हो मताभिमाने मत असती जे। त्याग तयांचा करी पडन त्या। गाबाळाचे भरी पडन त्या। गाबाळाचे भरी हो शाब्दिक बडबड वरवर बहुपरी। शाब्दिक बडबड वरवर
करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज दत्त महाराजांच्या कृपेनं तुमच्या समोर मला सेवा करण्याचा अवसर मिळाला. या पूर्वरंगाच्या पदामध्ये दासगणू महाराज म्हणतात, जन्म मरण हे चुकवायाला पद संतांचे धरी, तयांची संगत जाऊ न करी. जन्म मरण चुकवण्यासाठी काय करायचं, तर संतांच्या संगतीमध्ये राहायचं, संतांची जाऊन सेवा करायची, संतांचा आश्रय घ्यायचा आणि त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपल्या आचरणामध्ये बदल करून वागण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे खरी ती संगत. संतांची संगत कशी करायची, तर त्यांचा उपदेश अंगीकारायचा आणि त्याप्रमाणे आपण मार्गक्रमण करायचं. याच्यामध्ये दासगणू महाराज म्हणतात, जन्म मरण चुकवायाला म्हणजे पुनर्जन्म आहे हे हिंदू धर्मामध्ये मांडलेलं आहे. आपला हिंदू धर्मामधला कुठलाही पंथ असू देत, कुठलीही जात असू देत, पण आपण पुनर्जन्म मानतो. पुनर्जन्म आहे यावर आपला ठाम विश्वास आहे. मग पुनर्जन्म चुकवायचा झाला तर काय करायचं, तर तो मार्ग दासगणू महाराज सांगतात. जन्ममरण चुकवायचं आहे, पुनर्जन्मातनं जर मुक्ती हवी असेल तर आपण संत संगती करायला पाहिजे. मुक्ती म्हणजेच काय, मोक्ष. आपल्या महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये म्हणा विदेही संत झालेले आहेत. देहानंतरचा मोक्ष नाही तर देहामध्ये असतानाच ज्यांनी मोक्ष प्राप्त केला. मोक्ष म्हणजे काय, तर कुठल्याही गोष्टीची अपेक्षा किंवा इच्छा न बाळगणे, वैराग्य धारण करणे, कुठलाही मोह न धरणे, असे विदेही संत अनेक महाराष्ट्रामध्ये आपल्या होऊन गेले. देशभरामध्ये भारतभूमध्ये संतांना कमी नाही आहे. पहा, आमचे दासगणू महाराज तर म्हणतात, मैला मैलावर आपल्याला इथे संत पाहायला मिळतील. महाराष्ट्राला तर संत भूमी म्हणूनच ओळखले जातं, हो की नाही, संतांची भूमी म्हणून ओळखले जातात. तर या संतांच्या भूमीमध्ये अनेक असे संत होऊन गेलेले. मग आपल्याला परत 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 संत उपदेश करतात. अनेक संत आत्तापर्यंत होऊन गेले, पुन्हा दुसरा कुठला तरी संत येतो, परत उपदेश करतात. आपण पाहतो ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे, नाथमारांची एकनाथी टीका आहे, ऐक नाही, रामायण आहे, भावार्थ रामायण, रामदासांचं दासबोध आहे. हे संत अनेक वेळेला अवतरित होतात आणि आपल्याला उपदेश करतात. काय कारण आहे बरं? कारण काय माहिती आहे का, आपल्याला एकदा काही कुठली गोष्ट सांगितली, आपण संसारी माणसं आहोत ना, वारंवार एखादी गोष्ट आपल्याला पटवून द्यावी लागते, सातत्यानं त्यामध्ये आपल्याला राहायला लागतं. त्यावेळेला कुठे आपण त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून वारंवार हे संत अवतरित होतात. खरंच आपल्यावर त्यांची कृपा आहे की प्रत्येक वेळा ते येतात, नव्याने आपल्याला बोध देतात आणि नव्यानं आपल्याला उपदेश करून पहिलंच जे सार आहे तेच आपल्याला बाणवण्याचा प्रयत्न करतात. पण मात्र आपण अंगीकारण्याचा प्रयत्न करतो का, हो की नाही? आणि ते करता यावं आपल्याला, मला तुम्हाला, आणि त्याच्यासाठी हे असे कीर्तनाचे प्रवचनाचे कार्यक्रम असतात. मग जन्ममरणातनं मुक्त व्हायचं
म्हणजे काय करायचं? निरीच्छ बुद्धीने कामं करायची. दासगणू महाराजांचा एक अभंग फार छान आहे. होऊन या निष्काम ध्यावा जानकी जीवन राम. निष्काम भावनेनं भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. निष्काम भावनेनं म्हणजेच काय की कुठली कामना न करता, त्याच्यामध्ये आपलाच स्वार्थ आहे बरं का तसं पाहता. कारण जर आपण सकाम भावनेनं जेव्हा एखादी उपासना करू ना, त्यावेळेला भगवंत आपल्याला वाटतं की आपण एखादी कामना केल्यानंतर ती कामना पूर्ती झाली की आपल्याला आनंद वाटायला लागतो की माझा नवस पूर्ण झाला. पण भगवंत एखादं खेळणं द्यावं त्याप्रकारे आपल्याला तो नवस पूर्ण करून देतात आणि मोकळे होतात, हो की नाही? पण जेव्हा आपण निष्काम भावनेनं एखादी साधना करू त्यावेळेला भगवंत आकळला जातो. हे संतांचं वचन आहे की नाही? नाथ महाराजांच्या आयुष्यातला तो प्रसंग आहे की श्रीखंड्याच्या रूपामध्ये भगवंतांनी 12 वर्ष नाथांची सेवा केली आहे. का? तर भगवंत अशाच रीतीने आकळला जातो, हो की नाही? आणि अशा प्रकारे निष्काम भावनेनं साधना केली पाहिजे असं दासगणू महाराज या पदात म्हणतात. आता काही जण पुनर्जन्म मानतात. इतर धर्मामध्ये पुनर्जन्म हा शब्द जरी नसला तरी सगळ्यांमध्ये ही धारणा आहे, हो की नाही? आमचे आप्पा सांगतात, म्हणजे माझे सद्गुरू स्वामी वरदानंद भारती हे म्हणतात की पुनर्जन्म आहे या धारणेमध्येच सद्वर्तनाची प्रेरणा मिळते, बरोबर की नाही? कारण पूर्वीच्या काळीपासून आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, पहा, चोरी करू नये, खोटे बोलू नये, इतरांना मदत करावी. काही उपदेश आपल्याला लहानपणापासून शिकवलेच जातात, आहे की नाही? याचा परिणाम असा होतो की माणूस ते अंगीकारलं जातं आणि आचरणामध्ये येतं, हो की नाही? त्याचप्रमाणे जेव्हा पुनर्जन्म आहे हे आपण मानतो त्यामध्ये सद्वर्तनाची प्रेरणा मिळते. का? कारण एखादी गोष्ट जर केली तर आपल्याला पुण्य मिळतं, ही धारणा आहे. आणि एखादी गोष्ट जर आपण चुकीची केली तर आपल्याला पाप मिळतं. आणि चांगली कृती केली, सत्कर्म केले तर निश्चितच पुढचा जन्म आपल्याला चांगला मिळेल. आणि दुर्वर्तन केलं, कुकर्म केलं तर पुढच्या जन्मी नक्कीच ते आपल्याला दुःख भोगावं लागेल. हे अगदी समीकरण आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे, हो की नाही? आणि म्हणून आप्पा म्हणतात की सद्वर्तनाची प्रेरणा पुनर्जन्म आहे हे मानण्यामध्ये आहे, या धारणेमध्ये आहे. आणि म्हणून आपण पुनर्जन्म आहे हे मानतो आपल्या हिंदू धर्मांमध्ये. कसं आहे पहा, विज्ञान सांगतं की पृथ्वी फिरते, म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. आपल्याला अनुभव येतो का? आपल्याला अनुभव येत नाही. आपल्याला काय वाटतं की माझ्या घराच्या समोरच्या बाजूला सूर्य उगवताना मला सकाळी दिसतो आणि मागच्या बाजूला मला मावळताना दिसतो. सूर्य इकडचा इकडं गेला का? आपल्याला दिसताना तर तसंच दिसतं की नाही? परंतु मुळात कसं आहे, विज्ञान काय सांगतं? सूर्याच्या भोवती पृथ्वी प्रदक्षिणा घालते, हो की नाही? सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते. पण आपला अनुभव तर अगदी उलटा आहे. पण मग आपण तसं मानतो का? नाही. आपण विज्ञान जे सांगतं तेच मानतो. आपल्याला लहानपणी विज्ञानामध्ये शिकवलं जातं ना, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. किंवा दुसरं उदाहरण पाहायचं झालं तर असंही पहा, आपल्याला जाणकार मोठे लोक, आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठ जे असतात, कोणाकडनं तरी आपण ऐकलेलं असतं की विष प्राशन केलेले ना माणसाचा मृत्यू होतो. जो विष प्राशन करेल त्याचा मृत्यू होतो. मग याचा अनुभव आपण घेतलाय का? आपल्यापैकी कोणी विष पिऊन पाहिलंय का? बघू, मी प्रयत्न करते बाबा, खरंच ह्याचा अनुभव येतो का? असं कोणी करतं का? नाही. आपण विश्वास ठेवतो. का? तर ज्येष्ठ श्रेष्ठांनी सांगितलंय आपल्याला, हो की नाही? मोठ्या लोकांनी. मग मोठ्या लोकांनी अनुभव घेतलाय का ज्येष्ठ श्रेष्ठांनी? नाही. पण म्हणजे कोणाकडनं तरी त्यांनी ऐकलेली असती ती घटना की एखाद्याने विष प्राशन केल्यावर त्याचा मृत्यू झाला. पण त्याच्यासाठी आपण अनुभवून बघत नाही. काही गोष्टी आपल्याला मान्य करायला लागतात, विश्वास ठेवायला लागतो, बरोबर? त्याप्रमाणे ज्याप्रमाणे विज्ञानाला शास्त्रज्ञांचं मत प्रमाण आहे ना, अगदी त्याचप्रमाणे अध्यात्म मार्गामध्ये जे आपले आद्य शंकराचार्य, ऋषीमुनी, ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे संत माऊली ज्या होऊन गेल्या ना,
ते जे सांगतात ना त्यांचा उपदेश आपल्याला प्रमाण पाहिजे. ते जे सांगतील ते आपल्यासाठी कल्याणाचं आहे. कारण का, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती उपकार आहे. आणि म्हणून संत संग करायचा आहे की नाही, संतांच्या चरणी जायचं. का, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाई. आपल्या मनात अनेक वासना असतात ना, अमुक होऊ दे, तमुक होऊ दे, तमुक होऊ दे, म्हणजे मग आपण देवाशी जोडले जातो. पण आपल्यालाच पडताळून पाहायला पाहिजे की खरंच आपण फक्त काही मागण्यासाठी देवापर्यंत जातो का खरंच भगवंताला जे पाहिजे ते प्राप्त करून घेण्यासाठी आपण जातो. म्हणजे भगवंतानी आपल्याला जन्माला जे घातलंय, जे परमध्येय आहे आपलं, ते आपण प्राप्त करतो का, हे आपण पाहायला पाहिजे, हो की नाही. आणि त्याच्यासाठी जन्म मरण हे चुकवायाला पद संतांचे धरी असं सांगितलंय. पुनर्जन्म आपल्याकडे मांडलाय. आता याला प्रमाणच द्यायचं झालं तर गीतेमध्ये आपण पाहतो, गीतेमध्ये असे अगदी सहज सगळ्यांना माहिती असणारे असे श्लोक आहेत पहा. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. याचा अर्थ काय या श्लोकाचा, तर म्हणजे ज्याप्रमाणे आपण जुने वस्त्र झाले की ते टाकून देतो आणि नवीन वस्त्र धारण करतो, जुनं फाटलं वगैरे तेच घालून आपण फिरतो का, नाही. ते जुने वस्त्र आपण टाकून देतो, नवीन वस्त्र धारण करतो. अगदी त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण सांगतात गीतेमध्ये अर्जुनाला की याचप्रमाणे आत्मा देखील जुनं शरीर टाकून नवीन शरीर धारण करतो. म्हणजे वासांसी जीर्णाने यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी, हा त्याचा अर्थ. हा एक श्लोक गीतेचा. आणि दुसरा श्लोक भगवंत म्हणतात बहुनी मे वतितानी जन्मानी तवचा अर्जुन. तुझे आणि माझे अनेक जन्म झालेत रे अर्जुना, ते मला आठवतात पण तुला आठवत नाही. कारण भगवंत अवतारी पुरुष आहेत ना, भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे, त्याच्यामुळे त्यांना ते आठवतात जन्म. पण अर्जुनाला मायेच्या वलयामध्ये आहे तो अजून, त्याच्यामुळे त्याला आठवत नाही. पण भगवंत अगदी ठामपूर्वक सांगतात की आपले पूर्वी अनेक जन्म झालेले आहेत. या दोन श्लोकाचं उदाहरण जर पाहता आपल्याकडे पुनर्जन्म मांडला जातो, हो की नाही. आणि म्हणून संतांचे चरण धरायचे. यासाठी दासगणू महाराज म्हणतात जन्म मरण हे चुकवायाला, जन्म मरण हे चुकवायाला पद संतांचे धरी तयाची संगत जाऊन करी तयाची संगत जाऊन करी संतांची सेवा आणि संतांचा उपदेश कसा अंगीकारायचा. ज्ञानेश्वर माऊली, आता तुम्ही हरिपाठ म्हणत होता ना, तेव्हाच मला एक ओवी आठवली माऊलींची. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात पहा, संतांचे, त्यांचं म्हणणं असं की जेव्हा संतांच्या जवळ आपण जातो, संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे. कसं करायचं, तर संत ज्या मार्गावर गेलेत ना त्या मार्गावर आपली वाटचाल झाली पाहिजे आणि मग मात्र आपल्याला श्रीपती नक्की भेटेल. संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे. कुठल्या पंथे, येणे पंथे. ह्या प्रकारे तुम्ही जा म्हणजे भगवंत तुम्हाला भेटेल. पण त्याच्यासाठी आपलं मन लागत नाही, हो, बरोबर की नाही. आता पहा ना, आजूबाजूला एवढे घरं आहेत, पण तुम्हाला सगळ्यांना कीर्तनाला यावं वाटलं, प्रत्येकाची मन झालं का इकडे येण्याचं, आहे की नाही. ती बुद्धी व्हावी लागते, आहे की नाही. मनाने तशी ओढ घ्यावी लागते. मनात आल्याशिवाय आपण कुठली गोष्ट करत नाही, हो. मग मनात कसं येणार. आता संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाई. संत संगती करायची म्हणजे त्याचा उपाय काय, तर मनाला उपदेश केला पाहिजे.
मनाला तिकडे लावलं पाहिजे, मनाला गोडी वाटली पाहिजे की मी इथे येऊन हरिपाठ करेल, मी इथे येऊन आरतीमध्ये सहभाग घेईल, मी इथे येऊन कीर्तन ऐकेल. ही गोडी लावावी लागती मनाला. आणि मनाला गोडी लागल्याशिवाय आपण ती कृती कुठली करत नाही. पहा, कुठलीही जरी कृती व्हायची तर मनात आली पाहिजे, त्याशिवाय कृती होत नाही. बरोबर. मग ज्ञानेश्वर माऊलींचाच उपदेश आहे. माऊली म्हणतात, यया मनाचे एक निके, जे देखिले गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखेची कौतुक दावीत जायचे. यया मनाचे एक निके, जे देखिले गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव कौतुके दावीत जायचे. म्हणजे काय तर या मनाला ना कुठलं तरी एखादं दृश्य म्हणा, कुठल्या तरी गोष्टीची एकदा आवड लागली की ते तिथं ठाम टिकून राहतं, मग तिथून हालत नाही. परंतु प्रयत्नपूर्वक ती गोडी लावावी लागते. हो की नाही. आपले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात माहिती आहे? ते म्हणतात, तुम्ही फक्त मनाला एकदा ही गोडी लावा, आसनेची बैठक एकदा तयार करा, रामनामाची बैठक एकदा तयार करा, आणि मग माझ्यावर सगळं सोपून द्या. माझा रामराया तुमचं कल्याण करेल. हो की नाही. म्हणजे मनाला तिथपर्यंत न्यावं लागतं, वळण लावावं लागतं, आणि मग ते मन हे कार्य करतं. नाही तर मन खूप चंचल आहे. हो की नाही. मनाला इकडे यायचं म्हणजे, इकडे लावायचं म्हणजे मनाला वळण लागलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जाणीवपूर्वक संतांचं आपण आश्रय घेतला पाहिजे. समर्थ रामदास स्वामींनी पहा, फक्त मनाच्या वर उपदेश केलेला आहे. 205 श्लोक आहेत. आहे की नाही. पूर्वी फार छान होतो. आमच्या लहानपणी आम्हाला शाळेमध्येच मनाचे श्लोक शिकवले जायचे, त्यातले बरेच पाठही असायचे. पण आता म्हणजे मुलांना ABCDवरच जास्ती भर दिला जातो. पण आपलं कर्तव्य आहे आपल्या लहान मुलांना आपला धर्म शिकवणं, आपली संस्कृती शिकवणं, हे सगळ्यात मोठं आपलं कर्तव्य आहे. भगिनींचं जास्ती कर्तव्य आहे. कारण पुरुषांचा बराचसा वेळ बाहेर जातो. आजकाल भगिनी पण बाहेर व्यवसायानिमित्त वगैरे जातात, नोकरीनिमित्त बाहेर जातात. पण लहान मुलं पहा, लहान मुलांवरच संस्कार होतात, कोवळ्या मनावर संस्कार होतात. आणि ही कोवळी मुलं जोपर्यंत लहान आहेत ना, तोपर्यंत संस्कार झालेले जे आहेत ते पक्के होतात त्यांच्यावर. आणि लहान वयात लहान मुलं आईच्या मागे 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 असतात, त्याच्यामुळं आईची जबाबदारी जास्ती आहे. म्हणून मनाचे श्लोक घरोघरी शिकवा, प्रत्येकाने शिकवा. नाहीतर काय होतं, अनेक उपदेश करूनही मनामध्ये ती धारणा निर्माण होत नाही, इकडची गोडी निर्माण होत नाही. आणि मग कसला संत संग आणि कसलं सदाचरण. संतचरण लागता सहज वासनेचे बीज जळून जाई, हे होण्यासाठी काय करायला लागतं? संतांचा महिमा लक्षात घेतला पाहिजे. संतांचा महिमा आपल्याला आपण अनेक ठिकाणी ऐकला असेल, पण एकदा असा प्रसंग आहे पुराणातला, एक कथा येते. नारद महर्षी वैकुंठामध्ये भगवंताच्या दर्शनाला गेले आणि संतांचा महिमा जेव्हा त्यांच्याकडनं त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. मला संतांचा महिमा सांगा, मला संतांचा महिमा सांगा. कसं असतं पहा, जे संत असतात ना ते इतके निरीच्छ असतात, निस्पृह असतात ना, अजिबात कुठला त्यांना लोभ किंवा असूया नसते कुठल्या गोष्टीची. ते स्वतः संत आहेत, देवर्षी नारद आहेत, पण ते म्हणतात मला संतांचा महिमा सांगा. नारायणाला सांगतात मला संतांचा महिमा सांगा काय आहे. ते म्हणाले काय कर, तू पृथ्वी तलावर जा, अमुक अमुक ठिकाणी एका झाडावर एक सरडा आहे, तिथे जा आणि तो सरडा तुला संतांचा महिमा सांगेल. त्यांना विचित्र वाटलं की सरडा मला काय उपदेश करणार, मी पृथ्वी तलावर जाणार आणि तो सरडा मला उपदेश करेल. नारायण म्हणाले तू नको काळजी करू, तू जा पृथ्वी तलावर, अमुक ठिकाणी जा, तो सरडा तुला संतांचा महिमा सांगेल. ते गेले, सांगितल्याप्रमाणे ठिकाण सांगितलं, सगळं सांगितलं. ते गेले, सरड्याजवळ आले. नारद मुनींनी संतांचा महिमा सांगावा असं प्रश्न केल्याबरोबर तो सरडा मेला. सरडा मेला. त्यांना वाईट वाटलं, अरे मला नारायणाने सांगितलं होतं की हा सरडा मला सांगेल,
आणि हा तर मेला, आता मला उपदेश कोण करणार, मला कोण महिमा सांगणार. परत नारायणाकडे गेले. नारायणाला सांगितलं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गेलो आणि गेल्याबरोबर मी विचारताच सरडा मेला, तो मृत झाला. नारायण म्हणाले, काळजी करू नको, आता जा, तिथेच एक पोपट असेल, आता त्या पोपटाला जाऊन विचार, तो पोपट तुला नक्की उपदेश करेल. नारद म्हणाले, नक्की ना? ते म्हणाले, हो नक्की, जा तू. नारद महर्षी परत आले, पृथ्वी तलावर त्या जागी आले आणि तो पोपट पाहिला. पोपट पाहिल्याबरोबर त्याला विचारलं की मला संतांचा महिमा सांग. विचारल्याबरोबर तो पोपटही मेला. परत नारद मुनी नारायणाकडे आले आणि म्हणाले, भगवंता असं काय करता, मी ज्याला विचारायला जातोय तो मरतोय. नारायण म्हणाले, काळजी करू नको, आता तू काय कर, त्या झाडाच्या जवळच एक गोठा आहे गाईचा, तिथे एक वासरू आहे, त्या वासराला जाऊन विचार, तो वासरू तुला उपदेश करेल. नारायण म्हणतात, खरंच नाही, यावेळी मिळेल ना? हो, तू जा म्हणे. आणि नारद मुनी परत त्या वासराकडे जातात. तिथे आल्याबरोबर पुन्हा तोच प्रश्न करतात, मला संतांचा महिमा सांग रे वासरा. असं सांगितल्याबरोबर ते वासरू तरफडून मरतं. तेव्हा त्यांना फार वाईट वाटतं, मला गोहत्येचं पाप लागलं, एवढं माझ्याकडनं पातक घडलं. आणि धावतच मग नारायणाकडे येतात आणि नारायणाला विनंती करतात, नारायणा, मला काही उपदेश करू नका, माझ्याकडनं एवढे पातक तुम्ही करून घेताय, सरडा मेला, पोपट मेला, वासरू मेलं, हे काय म्हणाले, तुम्हाला सांगायचं तर सांगा, नाही तर असू द्या म्हणाले. नारद म्हणाले, अरे तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, आता यावेळेला काय कर, तू नक्की त्या राजाच्या घरी जा, त्या ठिकाणचा जो राजा आहे त्या राजाकडे जा. त्या राजाच्या ठिकाणी त्याला खूप वर्षानंतर पुत्र झालाय आणि तो पुत्रोत्सव करतोय, आनंदोत्सव करतोय, त्याच्याकडे जा. आता या नारद मुनींना प्रश्न पडला, आता मी तिथे जावं, त्या राजांना, त्या राजाच्या पुत्राला विचारावं आणि तोही असा मेलाच तर हा मला तर राजदंडच देईल, अवघड होतं. नारायणाला विनंती केली, आता मी जात नाही म्हणाले, बस करा. नारद म्हणाले, यावेळेला 100% तुला उत्तर मिळणार, तू जा, बिनधास्त जा, यावेळेला तुला नक्की त्याचं उत्तर मिळणार. आणि नारायणावर विश्वास ठेवून नारद मुनी त्या राजाच्या दरबारात आले. अगदी भीतच, पण राजाला भयंकर आनंद झाला, अतिशय आनंद झाला, खूप आनंद झाला की इतक्या वर्षानं मला मुलगा झाला, मी पुत्रोत्सव करतोय आणि प्रत्यक्ष देवर्षी नारद माझ्या राज्यात आले, माझ्या घरी आले आणि काय म्हणतायत, मला तुमच्या मुलाला भेटायचे. मुलाला भेटायचे म्हटल्यानंतर तर राजाला आनंद झाला. आपल्या मुलाला आशीर्वाद द्यायला प्रत्यक्ष देवर्षी नारद आलेत म्हटल्यानंतर कोणाला आनंद होणार नाही. आणि त्या पुत्राकडे त्या राजाने त्यांना घेऊन गेले. आणि मग नारद महर्षी म्हणाले, मला एकांतात याच्याशी थोडंसं बोलायचं आहे. राजाला वाटलं की आपल्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी, विशेष काहीतरी कृपा करण्यासाठी हे आलेत. आणि राजा बाहेर गेला आणि त्या लहान बाळाला, पाळण्यात असलेल्या त्या पुत्राला नारदांनी विचारलं, बाळा, कृपा करून मला सांग, संतांचा महिमा काय आहे? आतापर्यंत अनेक वेळेला अनेकांना मी विचारलं पण मला उत्तर मिळालं नाही, पण तू कृपा कर आणि मला सांग. आणि नारायणाची कृपा पहा, त्या मुलाला वाचा फुटली हो. तो मुलगा म्हणाला, अहो नारद महर्षी, मी अगदी तुच्छ एक सरडा होतो, सरड्या तुम्हाला पाहिल्याबरोबर, तुम्ही प्रश्न केल्याबरोबर मी मृत झालो आणि पोपटाचा जन्म घेतला. माझ्या पोपटाच्या जन्मामध्ये तुम्ही मला विचारलं आणि तुम्हाला पाहून, तुमचं दर्शन होऊन माझा उद्धार झाला आणि मी वासराचा जन्म घेतला. तुम्ही माझ्यावर कृपा करण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी पण आलात आणि माझ्यावर कृपा केली आणि तुमची कृपा पहा, आज इथे देखील तुम्ही मला आशीर्वाद द्यायला आलात हो. म्हणजे संतांचा महिमा केवढा आहे. अगदी तुच्छ योनीमधून तो राजपुत्राप्रमाणे तिथे पाळण्यामध्ये, राजाच्या दरबारामध्ये तो आता पुढे राज्य करेल. राजाचा पुत्र झाला, राजपुत्र झाला. संतांचा महिमा किती आहे, संतांच्या दर्शनाने मला हा लाभ झालेला आहे. आणि तेव्हा मग देवर्षी नारद नारायणाकडे गेले आणि मला म्हणाले, मला फार आनंद झाला म्हणाले, तुम्ही मला संतांचा महिमा सांगितला. तेव्हा नारायण देखील देवर्षी नारदांकडे पाहून हसतायत आणि म्हणतायत, अजूनही याला कळालं नाही आपलं संतत्व.
स्वतःचं संतत्व, अरे तुझ्यामुळे हा लाभ झालाय, तू संत आहेस, तुझ्यामुळे हा त्याला लाभ झालेला आहे, हा संतांचा महिमा आहे. आणि याच्यासाठी आपण संतांच्या चरणी लागलं पाहिजे. आता कसं आहे पहा, आपल्याला प्रश्न पडतो, संतांच्या चरणी जायचं, संतांचा उपदेश घ्यायचा, पण आता कुठले संत घ्या, कोणाकडे जावं हो? आपल्याला काय आहे माहिती आहे का, अध्यात्म मार्गामध्ये सुरुवात करतानाच फार प्रश्न पडतात, अजून सुरुवातच झालेली नसते, फार प्रश्न पडतात. कोणत्या संतांकडे जावं, कोणाचा उपदेश घ्यावा, कोणाचा गुरुमंत्र घ्यावा, कोणाचा अनुग्रह घ्यावा, अनेक प्रश्न. ते सांगतील ते मला होईल का, हे अनेक प्रश्न सुरुवातीलाच आपल्याला पडतात. आपण सर्वस्वी भगवंतावर सगळं सोपवलं ना की मग सगळं सुरळीत होतं पहा, ओके नाही. ह्या संतांकडे गेलं पाहिजे, पण कसं आहे, संत दुर्लभ आहेत, सहज मिळत नाहीत. एकतर मिळत नाहीत, मिळाले तर कळत नाहीत, आणि कळले तर वळत नाहीत. म्हणजे कसे, संत मिळत नाहीत म्हणजे खरंच संत दुर्मिळ आहेत. आणि आपला अनुभव आहे पहा, आता आमचे दासगणू महाराज स्वामी वरदानंद भारती यांचे शिष्यगण प्रत्यक्ष स्वरूपात ते असताना जे जे त्यांच्या सहवासात होते, आजही अनेक लोक भेटतात बरं का दासगणू महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेले, परंतु त्यांचं संतत्व जोपर्यंत होतं ना तोपर्यंत त्यांचं संतत्व लक्षात नाही आलं. अगदी परवाची गोष्ट सांगते तुम्हाला. पूर्वीचे संत दासगणू महाराज तर आहेतच, पण नाथ म्हणा किंवा त्याच्याही आधीचे ज्ञानेश्वर माऊली हे जे संत आहेत ते तर आपण तोपर्यंत तेव्हा होतो नव्हतो माहिती नाही, परंतु आत्ताच्या काळातले संत देखील जोपर्यंत संत संत अवतारामध्ये असतात ना, देहात असतात, तोपर्यंत संतांचं संतत्व आपल्याला लक्षात येत नाही. मग आपल्याला कळणार कसे की हे संत आहेत, यांच्या आश्रयाला जायला पाहिजे. म्हणून एक तर संत दुर्मिळ, आणि असतील अगदीच आपल्या समोर जरी असतील तर ते आपल्याला कळत नाही, ह्या अर्थानं कळत नाही. बरं समजा एखाद्यांचं संतत्व आपल्याला कळालं देखील, तर कळले तर ते वळत नाहीत. वळत नाही म्हणजे आपल्यावर त्यांची कृपा झाली पाहिजे ना हो. त्यांची कृपा झाल्याशिवाय आपला उद्धार कसं होणार, हो ना. म्हणून असं म्हटलं जातं की संत एकतर मिळत नाहीत, मिळाले तर कळत नाहीत, आणि कळाले तर वळत नाहीत, म्हणजे त्यांचा आपल्यावर कृपा होत नाही. आणि हे तिन्ही फार दुर्लभ आहे. एक तर संत दुर्लभ, मिळणे दुर्लभ, वळणे दुर्लभ, आणि कळणे दुर्लभ, सगळंच दुर्लभ. मग आपण काय करणार. तर या संतांचे जे ग्रंथ आहेत ना, की संतांची वाङ्मयीन मूर्ती असते, बरोबर ना. त्यामध्ये त्यांनी उपदेश जो केला आहे तो आचरणात आणायचा, आपल्या आचरणात आणून अंगी बाणण्याचा प्रयत्न करायचा. समर्थ रामदास म्हणतात, मनाची शते ऐकता दोष जाती, मती मूढते साधनी सिद्ध होती. मनाची शते ऐकता दोष जाती, मती अति मूढते साधनी सिद्ध होती. ह्या मनाचे जे श्लोक त्यांनी 205 रचलेले आहेत ना, हे वाचले पाहिजे, अंगीकारले पाहिजे, तेव्हा मनुष्याच्या मधले दोष जातात, दोष परिहार होतो. आणि हा दोष परिहार करण्यासाठी क्षणे क्षणे आपण तो प्रयत्न केला पाहिजे, मनाला इकडं वळवलं पाहिजे. आणि संतांची जी वाङ्मयीन मूर्ती आहे, मग ती ज्ञानेश्वरी असू देत, एकनाथी भागवत असू देत, दासबोध असू देत, गुरुचरित्राचं पारायण इथं चालू आहे. गुरुचरित्र पारायणामध्ये तर तुम्ही वाचलं असेल आता की किती नियम सांगितले संसारिकांसाठी. आपण अंगीकारतो का. हळूहळू आपल्याला जसं जमेल तसं आपला उन्नतीकडचा मार्ग आपण धरला पाहिजे. यावर्षी आहोत त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी जरा आपण स्वतःला प्रगत पाहू, हो की नाही. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तद्विधी प्रणिप्रातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानम तत्वदर्शिन. ज्ञानिनः तत्वदर्शिनः म्हणजे काय. तर हे ज्ञानाचा कुरुठा, तेथे सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी का सुभटा ओळगुनी.
ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींची ओवी आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतायत. याचा अर्थ असा की संतांच्या सद्गुरूंच्या चरणी जा, त्यांची सेवा करा आणि त्यांची कृपा प्राप्त करून घ्या. आणि जेव्हा त्यांची कृपा प्राप्त होईल त्यावेळेला त्यांना प्रश्न करा. तुमच्या मनामध्ये जे अनंत प्रश्न आहेत, आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मी या पृथ्वी तलावर का आले, माझं काय कार्य आहे, हे खरं आपल्याला नाही येत बरं का मनामध्ये हा प्रश्न. पण संतांना हाच प्रश्न पडतो की माझं कार्य काय, कुठल्या कार्यासाठी मी अवतरित म्हणजे जन्माला आलो आहे. आणि त्यांच्या कार्यानंच ते अवतरित झालेले असतात, कार्यासाठीच अवतरित झालेले असतात. कारण भगवंताचे ते अंशावतारच आहेत. माऊली म्हणतात, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळे. तन मन झिजवावं, त्यांची सेवा करावी आणि त्यांचं दासत्व स्वीकारावं. दास्यत्व म्हणजे सर्वथा बरं का, त्यांचा उपदेश अंगीकारून त्यांची सेवा करून सर्वथा दास्यत्व स्वीकारावं. म्हणून दासगणू महाराज पुढच्या चरणामध्ये म्हणतात, मताभिमाने मत असती जय, मताभिमाने मत असती जय. त्याग तयांचा करी पडेन त्या, गाबाळाचे भरी पडेन त्या, गाबाळाचे भरी हो. गाबाळाचे भरी पडीन त्या, गाबाळांचे भरी. मताभिमाने मत्त असती ते, त्यागतयांचा करी. पहा, बरेचदा आपण जेव्हा अनेक ठिकाणी बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात, आजकाल भोंदू संत फार झालेले आहेत. ते खरे संत नाहीत खरं तर, हो की नाही. भोंदू संत फार बोकाळले. ते कसे ओळखायचे पण, आता खरा संत कसा समजायचा आणि भोंदू संत कसे ओळखायचे, तर त्यांनी दासगणू महाराज सांगतात, मताभिमाने मत्त असं तिथे, त्यागतयांचा करी पडेन त्या, गाबाळाचे भरी. आपल्या मतावर ठाम. मीच म्हणजे बरेच ठिकाणी आपण ऐकलंय, पेपरमध्येही वाचलं असेल की स्वतःला भगवंताचा अवतार स्वतःहून सांगतात, स्वतःहून स्वतःला संत सांगतात, महाराज म्हणून उल्लेखतात, मी भगवंताचा अवतार आहे असंही सांगतात. पण जे खरे संत होते ना, त्यांनी कधी स्वतःची प्रौढी गाजवलेली नाही. अगदी आपल्यामध्ये आपले होऊन मिसळले जे खरे संत होते ते. आपण गजानन महाराजांचं चरित्र कधी वाचलं असेल, दासगणू महाराजांनी रचलेलं गजानन विजय ग्रंथ वाचला असेल, त्याच्यामध्ये एक प्रसंग येतो पहा. गोसाव्याच्या रूपात त्यांच्याकडे त्यांना भेटायला म्हणून एका ठिकाणी ते गोसावी येतात गजानन महाराजांना भेटायला. त्या पाटील बुवांच्या शेतामध्ये गजानन महाराज बसलेले असतात आणि तिथे गोसावी सगळे आपल्या भरपूर अशा सगळ्या शिष्यमंडळींना घेऊन तिथे येतात आणि अनेक प्रलोभनं त्यांना बरेच जण देत असतात. त्याच्यामुळे ते मागणी करतात पाटलांना, आमची अशी सरबराई कर, आम्हाला गोडाधोडाचं दे, काय त्यांना दान दक्षिणा भरपूर मागणी करतात. आणि त्यांचे ते सगळं बोलणं ऐकून गजानन महाराज गप्प पाहत असतात. आणि थोड्या वेळानंतर त्यांचे ते गोसावीचे शिष्य येतात, त्या गोसाव्यांचे, आणि गजानन महाराजांना सांगतात की आमच्या गुरूंचं गीतेवर प्रवचन आहे आणि तुम्ही या बरं का, अमुक अमुक श्लोकावर त्यांचं प्रवचन आहे. कोणता श्लोक? नैनं चिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावक. नाही नाही, या श्लोकावर त्यांचं प्रवचन आहे आणि तुम्ही नक्की या बरं का. गजानन महाराज म्हणतात ठीक आहे, मी येतो. आणि ते जाऊन बसतात त्या प्रवचनाला. ते गोसावी अगदी अगदी भरपूर छान प्रवचन करतात. प्रवचन करून आल्यानंतर आपले गजानन महाराज पलंगावर बसलेले असतात आणि हे गोसावी येतात. भरपूर दान दक्षिणा मिळते, पोट भरून अगदी गोडाधोडाचं जेवण होतं सगळ्या शिष्यमंडळींसहित. अगदी प्रसन्न होतात आणि आता निरोप घ्यायला म्हणून गजानन महाराजांकडे येतात.
गजानन महाराज म्हणतात, या बसा, माझ्या शेजारी बसा, पलंगावर बसा. आणि ते यायला लागतात तर एकदम पलंगाच्या भोवती ज्वाळा व्हायला उठतात. डोक्याच्या वरती त्या ज्वाला धडधड 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 पेटलेल्या असतात आणि ते यायला तयार होत नाहीत. तेव्हा गजानन महाराज म्हणतात, तुम्ही आत्ताच प्रवचन केलं ना, नैदन छिंदंती शस्त्राने नैनन दहती पावक. या देहाला, या आत्म्याला कोणी, देहाला नाही, या आत्म्याला कुठलंही शस्त्र मारू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी मारू शकत नाही. मग तुम्ही या ना, इथे या. परंतु अनुभवी जे संत असतात ना, ते हे कार्य करू शकतात. त्या गोसाव्यांना स्वतःचा भोंदूपणा लक्षात आला, उपरती झाली. आपल्या गजानन महाराजांनी त्यांना उपदेश केला आणि त्यांना म्हणाले, जेव्हा स्वतः कुठला अनुभव घेतलेला असेल ना, तेव्हा सांगा. कारण का, आपल्या शिष्याला सांगून आपली आत्मप्रौढी वाढवणं, आपला जय जयकार करून घेणं, शिष्यांकरवी त्यांना सांगून आणि प्रत्येक ठिकाणी जाणं, दानदक्षिणा घेणं, मागणी करणं, हे खऱ्या संतांचं लक्षण नाही म्हणाले. संतांनी निरीच्छ भावनेनं सेवा कार्य केलं पाहिजे आणि सेवा कार्यासाठी खरं तर संत अवतरित झालेले असतात. हे संत असे लोभी नसतात, निस्पृह असतात. असा सगळा उपदेश त्या गोसाव्याला गजानन महाराजांनी केला, त्याच्यावर कृपा केली आणि नंतर मात्र पुढे तो गोसावी या मार्गाला गेला नाही आणि सन्मार्गाला लागला. असे हे संत कृपा करतात. आणि खरे संत कसे असतात, दासगुरू महाराज म्हणतात पुढे, अद्वैष्टानी शांतदांत जो, अद्वैष्टानी शांतदांत जो, तोची संत भूवरी गणू म्हणे, वरकड सोंगे धरी गणू म्हणे, वरकड सोंगे धरी हो. अद्वैष्टानी शांत दांत जो, तोची संत भूवरी गणू म्हणे, वरकड सोंगे धरी. वरकड सोंगे धरी म्हणजे वरवर पाहता आपल्यासारखेच वाटतात. ते संत आहेत असं आपल्याला लक्षातच येत नाही हो, म्हणूनच आपल्याला संतत्व कळत नाही. पण ते कसे असतात, शांत दांत अद्वैष्टा असे असतात. अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच, निर्ममो निरकार सुख दुःख सुखक्षमी, समदुःख सुखक्षमी, असे हे संत असतात. आपल्या पैठणचे जे नाथ महाराज आहेत ना, त्यांच्या चरित्राला मध्ये एक प्रसंग येतो पहा. शांती ब्रह्म म्हणून नाथ महाराजांना म्हटलं जातं ना. चारी पुरुषार्थ, धर्म अर्थ काम मोक्ष, हे चारीही पुरुषार्थ यथार्थपणे जगलेले असे नाथ महाराज आहेत पहा. प्रत्येक पुरुषार्थ समर्थपणे जगलेले आहेत. कारण थोडं काळ नाही, 12 वर्ष भगवंताने सेवा करणं म्हणजे त्यांचं श्रेष्ठत्व, त्यांची विद्वत्ता, त्यांचं संतत्व कसं असेल. परंतु कसं असतं, गावामध्ये जसे चांगले लोक असतात ना, तसे वाईटही कुटाळखोरही असतात पहा. आणि हे नेमके या संतांच्या चांगल्यांच्याच नशिबी येतात. परीक्षा पाहतात. आता आपल्यासारखे सामान्य जे लोक असतात ते चिडतात, ते सोडून द्या. पण जे संत असतात ना, ते खरंच सगळं सहन करतात आणि कृपा करतात हो. समोरचा कसाही वागू देत. एक संत होते म्हणे, असा दृष्टांत सांगितला जातो. त्यांचं असं व्रत होतं, स्नान संध्या करायला त्रिकाळ नदीकाठी जायचं. आणि एकदा असंच अर्घ देत असताना खेकडा हातामध्ये आला. आता हे डोळे मिटून अर्घ्य देत होते सूर्याला. तो खेकडा आला खरं, पण तो त्याच्या सवयीप्रमाणे, त्याच्या गुणधर्माप्रमाणे, प्रवृत्तीप्रमाणे त्यांनी दंश केला. पण मात्र त्यांनी आधर काढून त्याला मुळा पाण्यामध्ये टाकून दिला आणि शांत. आपल्यासारखा असता तर पटकन त्याला मारून टाकला असता, हो की नाही. शिष्य म्हणाले, असं कसं, तो खेकडा तुम्हाला चावला
मग ते म्हणाले तर तो त्याचं वृत्ती सोडत नाही तर मी माझी वृत्ती का सोडू, ही संतांची वृत्ती. त्याचप्रमाणे तसंच नाथ महाराज स्नान संध्येला दररोज गोदावरी काठी जायचे पैठणला, आणि ज्या मार्गावरनं ते जात असत त्या झाडावर एकदा एक यवन बसलेला होता. नाथ महाराजांची प्रसिद्धी सगळीकडे. आता पहा, चंदनाचा वास काही लपतो का, हो की नाही? त्याप्रमाणे नाथांची प्रसिद्धी सगळीकडे झालेली, त्यांचं संतत्व सगळ्यांना पटलं होतं. पण हा कुटाळखोर ह्यांचाच फार भरणा झालाय. हे कुटाळखोर हा यवन एक झाडावर बसलेला होता आणि त्यांनी पाहिलं नाथ महाराज रोज जातात ना, यांची परीक्षा घेऊया. त्यांचा लौकिकच होता असा की ते अगदी शांत असायचे, काही झालं तरी चिडायचे नाहीत. म्हणूनच तर त्यांना शांती ब्रह्म म्हटलं जातं. तो वरती बसलेला नाथ महाराज जाऊ लागले की त्यांच्या अंगावर त्यांनी थुंकला. तो नाथ महाराज गेले, परत स्नान करून पुन्हा आपल्या घरी जायला निघाले. परत तो थुंकला. असं एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, 108 वेळा झालं हो. असं झाल्यानंतर जो तो यवन होता त्यालाच लाज वाटली आपल्या कर्माची. उपरती होते ना कधीतरी संतांच्या बाबतीमध्ये, जेव्हा असा दोष घडलाय आपल्या हातून तेव्हा त्याला उपरती झाली आणि तो खाली उतरून नाथ महाराजांना शरण आला, त्यांचे पाय पकडले आणि त्यांना म्हणायला लागला, महाराज मला क्षमा करा. मला एक सांगा, मी इतक्या वेळेला तुम्हाला त्रास दिला पण तुम्हाला राग का नाही आला? नाथ महाराज म्हणाले, अरे तुझा स्वभाव जो आहे त्याप्रमाणे तू वागलास, माझा स्वभाव जसा आहे त्याप्रमाणे मी वागलो. परंतु खरंच ही कथा ऐकली ना की असं वाटतं आपण जर नाथ महाराजांच्या काळी असताना तर आपच त्याचा सोक्षमोक्ष बघितला असता. वाटतं की नाही सगळ्यांना? त्याचा सोक्षमोक्ष आपणच केला असता. कारण आपल्या एवढ्या मोठ्या श्रेष्ठ संतांचा तो अपमान करतो म्हणजे काय. परंतु संत मात्र अगदी शांत. नाथ महाराज म्हणाले, अरे तू माझ्यावर कृपा केलीस त्यामुळे माझं 108 वेळेला गंगेचं स्नान झालं, गोदावरीचं स्नान झालं, असा त्यांचा भाव. हे असे अद्वैष्टा शांत दांत. दांत म्हणजे काय? दान देणारा. या चतुर्थाश्रम जे त्यांनी पाळले ना त्याच्यामधला आपला जो गृहस्थाश्रम आपण ज्यामध्ये आहोत आत्ता, तो गृहस्थाश्रम फार श्रेष्ठ. आणि याच्यामध्ये दान देणं, सत्पात्री दान देणं फार आवश्यक. एकनाथ महाराजांनी सांगितलंय की दान कसं द्या. गीतेमध्ये श्लोक येतो, दातव्यमिति यद्दानम दीयते नुपकारिणे. याचा अर्थ काय? तर दान कसं द्या. माझ्या कल्याणासाठी मी दान देतोय, त्याला जरूरत आहे किंवा त्याला आवश्यकता आहे, तो गरीब आहे म्हणून मी दान करतो असं नाही, तर माझ्या कल्याणासाठी मी दान करतोय. एका दृष्टिकोनातून जर विचार करता हे पण बरोबर आहे की नाही, की माझ्या खिच्यात 100ची नोट आहे म्हणून मी 50 रुपये तरी दान करू शकते, म्हणजे माझी दानत आहे. 50 रुपये तरी दान करण्याची, 100 रुपये दान करण्याची, हे उदाहरण सांगते तुम्हाला. म्हणजे भगवंताने मला त्या योग्य बनवलंय की नाही, की मी कुणाला 50 रुपये तरी देईल, 100 रुपये तरी देईल. हा भगवंताचा आपल्यावर म्हणजे कृपाशीर्वादच म्हणायला पाहिजे ना. अशा अर्थानं ते विचार करतात की तू मला त्या योग्य बनवलंय. दातव्य इति यद्दानम दीयते नुपकारणे. मी दिलं या व्यक्तीला, मी हे दान दिलं हे देखील त्यांनी विसरून जावं असं दान असावं. असे हे संत दांत असतात. अद्वैष्ट आणि शांत दांत जो तोची संत भूवरी. या पूर्ण जे पद आहे ना दासगणू महाराजांनी लिहिलेलं, त्याच्यामध्ये पूर्ण संतांचे लक्षणं सांगितलेत. पहा संत कसे असतात, संतांना ओळखायची खूण आपल्याला सांगितली, ते कसे असतात. आणि जर प्रत्यक्षात आपल्याला संतांचा लाभ झाला नाही, संतांचा आशीर्वाद लाभला नाही, सहवास लाभला नाही, तर आपण काय करायचं. तर जे संतांचे ग्रंथ आहेत तीच त्यांची वाङ्मयीन मूर्ती आहे आणि ती याच्याचसाठी आहे, आपल्यासाठीच ते लिखाण आहे. त्याप्रमाणे आपण ती आचरणात आणायची. असंच एका संतांचं चरित्र आपण उत्तरंगामध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी थोडंसं भजन करूया.
स्थिती काल देश असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. स्थिती काल देश असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. योग रोग भोग असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. धर्म कर्म वर्म असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. सिद्धी सिद्धी बुद्धी असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. आचार विचार उच्चार असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. ज्ञान ध्यान ज्ञान असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. भाव 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 असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. धन मन धन असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. राग 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 असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. असाल तेथे पुढती चला यत्न सोडा ना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. असाल तेथे पुढती चला यत्न सोडा ना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. थोडं भजन करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दत्त गुरुचे स्मरण करा हो, दत्त गुरुचे भजन करा. दत्त गुरुचे स्मरण करा हो, दत्त गुरुचे भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उत्तर रंगामध्ये आपण ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र पाहूया. जयांनी प्रवरातिरी निधी निवास क्षेत्रांतरी, सुबोध रचिला असे सुलभ ग्रंथ ज्ञानेश्वरी. गीतेवरती ग्रंथ हा या समन प्राकृती दुसरा, असो नमन हे तया विबुध श्रेष्ठ ज्ञानेश्वरा. संत ज्ञानेश्वर महाराज की. संत ज्ञानेश्वर महाराज की. ज्ञानेश्वर माऊली कृपेची सावली माऊली म्हणतात
संत ज्ञानेश्वर माऊलींना. विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्माला आलेले संत ज्ञानेश्वर माऊली. हे 5 भावंड म्हणजे ना, हे 4 भावंड म्हणजे ना, चारी मुक्ती असं मानावं असे आहे. निवृत्तीनाथ हे भगवान शंकराचे अवतार मानले जातात. ज्ञानेशो भगवान विष्णू, ज्ञानेश्वर माऊलींना विष्णूंचा अवतार मानला जातो. आणि पहा ना, ज्या दिवशी कृष्ण जन्म आहे त्याच दिवशी ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म आहे. विष्णूंचा अवतार ज्ञानेश्वर माऊलींना मानला जातो. सोपानदेव ब्रह्माचे अवतार आणि मुक्ताई मूळमाया आदिशक्ती असे हे चारी भावंड विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्माला आले. जन्मापासून विरक्त असे हे फक्त जगत कार्यासाठी, जगाच्या कल्याणासाठी जन्माला आलेले. ऐशी कळवळ्याची छाती करी लाभावी न प्रीती. आपण चरित्र तर त्यांचं कधीतरी कुठेतरी वाचलं असेल, सिरियल पण होती पहा, कदाचित त्याच्यात पाहिलं असेल. इतका त्रास झाला त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांना अतिशय त्रास झाला, परंतु तरी देखील कुठेही त्या त्रासाबद्दल वाच्यता नाही. सगळा त्रास सहन करून आपल्याला उपदेश केलाय बरं का. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी हा म्हणजे गीतेवरची टीका आहे, भगवद्गीतेवरची. भगवद्गीता म्हणजे वेदांचं सार म्हटलं गेलंय बरं का. वेदांचं सगळं सार या गीतेमध्ये आलंय, भगवद्गीतेमध्ये. आणि ती भगवद्गीता सामान्यांपर्यंत पोहोचावी, त्या भगवद्गीतेमध्ये ज्ञान काय सांगितलंय हे संस्कृतमध्ये असल्यामुळे सामान्यांपर्यंत पोहोचत नव्हतं. म्हणून प्राकृत भाषेमध्ये ती टीका करण्यासाठी म्हणून माऊलींचा जन्म. कसंही पहा, अवतारामध्ये कृष्णांनी अवतारामध्ये भगवद्गीता सांगितली, परंतु ती सामान्यापर्यंत पोहोचली नाही. त्याच्यामुळे माऊलींनी आपल्यावर कृपा केली, सगळ्या संतजनांवर, भक्तांवर कृपा केली आणि प्राकृतमध्ये तिचं लिखाण केलं. ज्ञानेश्वर माऊलींचा हाच भाग आपण पाहणार आहोत. पैठण क्षेत्राहून शुद्धिपत्र घेऊन ही चारी भावंडे पुढे आलीत. नेवासाचं ठिकाण आहे आणि तिथे हे चारी भावंड आलेत. शांत सकल प्रभरातीर, शांत सकल प्रभरातीर, उदया चलिये दिनकर, कुक्कुट रव मधुर मधुर, कुक्कुट रव मधुर मधुर, होऊ लागला शांत सकल प्रभरातीर, शांत सकल प्रभरातीर. मंद मंद वायू वाहत, मंद मंद वायू वाहत, कमल पलाटंदरीत, पश्चिमे सतेज रहित, इंदू जाहला शांत सकल प्रभरातीर, शांत सकल प्रभरातीर, शांत सकल प्रभरातीर. नेवासा ठिकाणी प्रवरा नदीच्या तीरावर रम्य अशा परिसरामध्ये हे चारी भावंड आले. कुक्कुट रव होत होता, म्हणजे कोंबडा रवत होता. सूर्य उदयला तेव्हापासून ही चारी भावंडे एका झाडाखाली बसलेली होती. चांगलं ठिकाण रम्य दिसलं
की यांची आपली साधना चालावी. दिवसभर साधना झाली आणि संध्याकाळच्या वेळी बाकीचे सगळे लोक तिथे जमली होती. आणि आता आजचा मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या गावाला जावं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर तिथून निघणार. तोच ऐशा त्या सुप्रभाती ज्ञानेश्वरांची बालमूर्ती वृक्षातरी बैसली होती निजानंदी डोलत. अगदी बालवय खरं, परंतु अगदी 14-15 वर्षाचं वय असेल, पण एवढं तेज चेहऱ्यावर होतं. ही बालमूर्ती त्या अश्वत्थ वृक्षाखाली ध्यानस्थ बसली आहे. स्वतःमध्येच रममान भगवंताशी एकरूप झालेली ही माऊली. आणि तिथे त्या गावी सच्चिदानंद नावाचा एक गृहस्थ मृत पावला होता. आणि त्याला आता पुढची सगळी त्याचे कर्म, अंत्यविधीचे कर्म करण्यासाठी म्हणून त्याला तिथून नेलं जात होतं. नाव होते सच्चिदानंद जाला असा कुलकर्णी एक मरून गेला. लोक आले घेऊन प्रेत त्याचे दहन करण्याला नदी तटासाचे. हो दहन करण्याला नदी तटीसाचे. सच्चिदानंद नावाचा तो ब्राह्मण गृहस्थ वारला आणि त्याचं प्रेत घेऊन गावातली सगळी मंडळी त्या नदीकाठी आली. आणि त्या काळी सती प्रथा होती. पहा, सती जायची प्रथा होती. इकडे त्या प्रेताला अग्नी देण्यासाठी म्हणून चिता रचली जातीये. सगळे जे कर्म असतात त्याची तयारी चालू आहे. आणि त्याच्या समवेत सती जाण्यासाठी म्हणून त्याची पत्नी साध्वी सहगमन करण्यासाठी म्हणून तयार झाली. तै सच्चिदानंद जाया आली सहगमन करावया. स्वकीयांचा मोह त्यजूनिया पातव्रत्य धर्माने. त्या काळी पद्धतच अशी होती की पतिव्रतेने सती जायचे. पती मेल्यानंतर त्याच्या सरणावरच चरणी नमस्कार करून सती जायचे. स्वतःला अग्नीच्या स्वाधीन करायचं, अशी पद्धत होती पूर्वीची. आणि मग त्या काळी काय असायचं, तिला अगदी नव्या नवरीप्रमाणे तयार केलेलं जायचं. जी सती जात असायची ना तिला करी भरला हिरवा चुडा जाळी दांडा डोक्यावरी. करी भरला हिरवा चुडा जाळी दांडा डोक्यावरी. भरला कुंकवाचा मळवट लाली काजळ नेत्रांतरी. हो लाली काजळ नेत्रांतरी. आपल्याकडे जे 16 शृंगार सांगितलेत की नाही महिलांसाठी, ते सगळे 16 शृंगार करून त्या पतिव्रतेनं त्या सरणावर चढायचं असतं. कारण ती सती जात असती, ती पण सौभाग्यवतीच जात असती. त्याच्यामुळे तिला सौभाग्यवतीच मानलं जायचं. मग तिला हिरवा चुडा भरतायत, तिला मळवट भरतायत सगळ्या सवाष्ण महिला. आणि तिला आता त्या सरणावर चढण्यासाठी म्हणून निघाली. मनातल्या मनामध्ये अनेक विचार असतील. आपण विचार करून पहा. लहान लहान 2 बालकं आहेत, त्यांचे मनामध्ये किती विचार येत असेल. पण ही जातीये, पण हिच्या मनामध्ये विचार काय आहे, मनामध्ये भगवंताचं स्मरण करतीये. आणि तिला हे सगळं तयार झालेली पाहून इतर महिला तिला तयार करतायत, बांगड्या भरतायत, तिला सजवतायत, हिरवी साडी नेसवतायत. हे सगळं पाहून तिच्या लहान मुलीला फार कौतुक वाटलं. कारण तिला माहिती होतं की जेव्हा आई बाहेर जाणार नटून थटून, त्यावेळेला आपल्याला पण आपल्याबरोबर घेऊन जाते, नवीन परकर पोलकं देते आणि आपला हात धरून बाहेर कुठं जायचं म्हटलं की आपल्याला बरोबर घेऊन जाते. आणि आता आज आईच निघाली आहे एकटी, आपल्याला परकर पोलकंही दिलेलं नाही आणि आपल्याला बरोबरही घेऊन जात नाही आहे.
मग ती हट्ट करते, ती लहान मुलगी आईजवळ हट्ट करते. तुल्या लिसलू गले नवे दे पलकल पोली मला, तुल्या लिसलू गले नवे दे पलकल चोली मला, ने आपल्या ग बलोबली मी नाही सोलित तुला ग, मी नाही सोलित तुला. ते लहान लेकरू अगदी कमरेला बिलकून बसलंय पहा. एवढीशी लहान लेक ती म्हणते, आई तू एवढी तयार झाली आणि मला परकर पोलक दे, मी पण तुझ्या बरोबर येणार आहे, मला पण चुडा भर. काय झालं असेल ना आईचा जीव. आपण आता सरणावर जाणार आहोत आणि लहान मुलगी असा हट्ट करतीये. आईला फार वाईट वाटलं. पुढं जावं का मागं यावं. ती म्हणतीये, आपल्या मुलीला समजावते, ही नाही मुली वेळ तुला नेण्याची, तुला गनेण्याची, मम भेट समज शेवटची. ही नाही मुली वेळ तुला नेण्याची, तुला गनेण्याची, ही भेट समज शेवटची. रहा घरीच आनंदानी, बंधूच्या सवे प्रेमानी, असे म्हणून स्वकीय हस्तानी, मिठी सोडविली कष्टानी कमरेची, बोलू बोले निज कन्येची. आई म्हणती, बाळा मी जिथे चालले ना बाळा, तिथं तुला नाही ग येता येणार, तिथं फक्त मला एकटीलाच जायचंय, तू घरीच राहा. ते बाळ परत हट्ट करता येत नाही, आई मी तुला सोडून इथे नाही राहणार, मी तुझ्या बरोबरच येणार. तेव्हा आई म्हणते, ही नाही मुली वेळ तुला नेण्याची, तुला नेण्याची ही वेळ नाहीये बाळा. तू काय कर, इथे घरीच तुझ्या थोरल्या भावाबरोबर राहा. थोरला भाऊ थोडा समजूतदार आहे. त्या बालिकेने घट्ट कमरेला मारलेली मिठी अलगद सोडवली, तिचा हात थोरल्या भावाच्या हातात दिला आणि सांगते, प्रेमाने राहा, एकमेकाला सांभाळा, एकमेकाची काळजी घ्या. मोठा करुण प्रसंग आहे पहा. आपण कल्पना देखील करू शकत नाही त्या महिलेची. ती मिठी सोडवली. इकडे अग्नी देण्यासाठी म्हणून सगळी तयारी झाली. मंत्राग्नीची तयारी होऊनी प्रेतास घातले स्नान, पैत्या सन्निध आले श्री ज्ञानेश्वर ज्ञान सिंधू भगवान. आता मनोमन भगवंताला स्मरून त्या मुलांना समजावून ही सरणाकडे जायला निघाली आणि तेवढ्यात समोरनं ज्ञानेश्वर माऊली यायला लागलेत हे तिला दिसलं. शुभशकुन वाटला. ती म्हणाली, आता हा देह संपवणार आपण, पण त्याआधी हा दिव्य तेजपुंज असा सत्पुरुष दिसतोय, संत दिसत आहेत, त्यांना नमस्कार करावा, त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि मग सरणावर चढावं असा विचार करते. ज्ञानेश्वर माऊलींच्या पाशी आली आणि नमस्कार केला आणि मनोमन प्रार्थना केली आहे. म्हणते, तू कश्यपात मज तुझा मज वाटतोस, लज्जित हे करील तेज तुझे रवीस, पाया तुझ्या शरण मी गुरुराज राया, धैर्यास दे पती सवे सरणी जळाया. प्रार्थना पण काय आहे पहा. ती म्हणते, कश्यपाद्मज वाटावा असे तुमचं तेज आहे, रवीला लाजवावं असं तुमचं तेज दिसतंय, एक कृपा करा, मला धैर्य द्या, या सरणावर चढण्यासाठी मला धैर्य द्या, एवढंच मागणं मागते. तेव्हा मग माऊली
आजूबाजूला चौकशी करतायत, सगळं प्रत्यक्ष पाहिलंय माऊलींनी की चिता रचली आहे आणि ही आता नमस्कार करून सरणावर चढायला निघाली. माऊलींनी चौकशी केली, कोण आहे? लोकांनी माहिती दिली, गावातले सच्चिदानंद कुलकर्णी बाबा जे होते ते मृत पावले आहेत. तेव्हा माऊली म्हणतात, नाव सच्चिदानंद असोनी म्हणता या मेला, नाव सच्चिदानंद असोनी म्हणता या मेला, खरा उस जोगतो का प्रसवे कधीतरी लवणाला, सूर्यानी निज सदनी उजळूनी प्रेमानी दीप ठेविले हे का वाटे खरे कुणा बोला, नाव सच्चिदानंद असोनी म्हणता या मेला. अरे नाव सच्चिदानंद म्हणता आणि सच्चिदानंद मेला असंही म्हणता. अरे सच्चिदानंद कधी मरतो का? जो नित्य निरंजन आहे असा तो सच्चिदानंद मरेल कसा? तो मेला नाहीये, तो नित्य आहे. जेव्हा असं ज्ञानेश्वर माऊली म्हणायला लागले, आता हे गावातली श्रेष्ठ मंडळी अगदी प्रौढ झालेली, केस पांढरे झालेली, त्यांना विश्वास पटेना. त्यांना वाटलं हे लहान मुलगा दिसतोय, हा याला जगाचा अनुभव फारसा दिसत नाही, म्हणून हा म्हणतोय की सच्चिदानंद कधी मरतो का? अरे मरतो काय? असे कितीतरी मेलेले आम्ही पाहिलेत आणि कितीतरी जणांच्या या अंत्यविधीला आम्ही आलेलोय. बाळा तू लहान आहेस, तुला कळत नाही. एकदा जो जातो ना तो परत येत नाही. आम्ही काय उगीच उन्हात पांढरे केले का? हे एक भूषण असतं बरं का. आम्ही काय उन्हात पांढरे केले का? त्याला समजवतात, ज्ञानेश्वर माऊलींना सांगतायत आणि त्यांना वाटतं की हे लहान पोर काहीतरी बडबडतो, याच्याकडे कुठे लक्ष देतात, चला तयारीला लागा. आणि म्हणतात, एकदा मरुनी जो गेला तो नाही मागुती उठला आजवरी, अल्लड दिसत हे पोर यास व्यवहार कळे न साचार, होत उशीर क्रिया कर्माला, क्रिया कर्माला मानान याचिया बोला विभूत हो. अरे एकदा मरून जो जातो ना तो परत उठत नाही. त्याचं काही ऐकू नका. हा लहान बाळ, ह्याला काय कळतंय? ह्याच्याकडे जास्ती लक्ष देऊ नका. अल्लड दिसतोय हा पोर आणि क्रियाकर्माला सगळा उशीर होतोय, चला चला लवकर तयारी करा. परंतु गावामध्ये असे पण श्रेष्ठ लोक होते, त्यांचं तेज पाहूनच त्यांचा अधिकार बऱ्याच जणांच्या लक्षात आला आणि बऱ्याच जणांच्या कानावर पण ही बातमी होती की पैठण क्षेत्री एका अशाच लहान बालकाने कोणीतरी रेड्याच्या मुखी वेद वदवले, असं कोणीतरी ऐकलं होतं. त्यामुळे त्या काही ज्येष्ठ श्रेष्ठ जे होते त्यांनी सांगितलं की अरे कुणाचा अधिकार काय आहे, काय करणार आहे? काय कसा कवनाचा आहे अधिकार हे न कळणार, चढल्या ऐरणीवरती सहजची ये कळोनी हिरागार. अरे हा काय म्हणतोय हे ऐकून तरी घ्या, तो काय करतोय हे पहा तरी, जरा याला संधी द्या. आणि जर हा खोटा असेल तर कळेल ना हा हिरा आहे का गार आहे. थोडं थांबा, त्याला थोडा अवधी द्या. मोठ्या आतुरतेनं हे सगळे ज्यांनी यांच्याबद्दल विश्वास दाखवला होता ते पाहतायत हा मुलगा काय करतोय. त्यांच्याबद्दलची महती पण त्यांनी ऐकलेली होती आणि ज्ञानेश्वर महाराज त्या प्रेताजवळ आली. आपल्या हातामध्ये त्या प्रवरेचं जल घेतलं, अभिमंत्रित केलं आणि त्या प्रेतावर शिंपण केली आणि म्हणतात, उठ सच्चिदानंदा या टाकून शीघ्र घोर निद्रेस, वेदा करी न खोटे ठाई नच संभवे तुझा नाश. ज्ञानेश्वर माऊलींनी ते अभिमंत्रित केलेलं पाणी त्याच्या अंगावर टाकलं, उदक शिंपलं आणि काय झालं? करुणी अभिमंत्रित उदक शिंपिये
तया प्रेतातही तेच सजीव झाले. उठून बसला कुलकर्णी हर्षलो का, कुटील बसले तई अधो वदन देखा, कुटील बसले तई अधो वदन देखा. ते अभिमंत्रित केलेलं उदक जेव्हा सच्चिदानंदाच्या प्रेतावर शिंपलं, त्याबरोबर सच्चिदानंद उठून बसला, जागा झाला. सगळे लोक घाबरले, अरे काय झालं. आणि जे काही थोडे जाणकार होते त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी जय जयकार केला. संत ज्ञानेश्वर महाराज की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जयकार केला. अतिशय आनंदले सगळे लोक आणि म्हणाले, घाबरू नका, हे प्रेत वगैरे काही भूत वगैरे झालेलं नाहीये बरं का. अरे सच्चिदानंद कधी मरतो काय, याचं कार्य बाकी आहे. आणि मग ज्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना अल्लड, लहान पोर असं संबोधलं होतं, तेव्हा तेच म्हणतात, हे नव्हे मानवी पोर केवढा थोर आहे, अधिकार काय बघता, चला या ठेवू पदी माथा हो, या पुढे अमृत बापडे, खचित फिके पिडे, धन्य धन्य आहे हा योगी देव मान्य हो. कुणीतरी फिरून भुवरी आला श्री हरी, धरून वेश नमन त्या करी, गणुदास हो सर्वदा. ज्ञानेश्वर माऊलींचा अधिकार लक्षात आला आणि म्हणाले, अरे हा केवढा थोर आहे, केवढा विद्वान आहे, ह्याचा अधिकार आत्ता मला कळाला. आणि मग कुजबूज होऊ लागले की पैठणमध्ये रेड्यामुखी जे वेद बदवले ना, ते ह्याच लहान मुलाने, ह्याच संताने, हाच तो संत ज्ञानेश्वर आहे बर का. सगळ्यांना आनंद झाला. ज्ञानेश्वरांवर सगळ्यांनी गुलाल सुमने उधळले, सगळ्यांना आनंद झाला. परंतु मात्र सच्चिदानंद मात्र अगदी खिन्न होते. वाईट वाटलं. आणि वाईट वाटलं म्हणजे मनामध्ये साशंकता आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी गेले, नतमस्तक झाले, साष्टांग नमस्कार घातलाय. आणि सच्चिदानंद बाबा माऊलींना म्हणताय की माझ्या पत्नीने तुम्हाला प्रार्थना केली का, मी गेलेला परत आलो कसा, अहो या देहातनं मुक्त झालो होतो, मला परत का बोलवलत माऊली, मला सांगा, माझं काय कार्य राहिलंय. या भवसागरातून पार पडण्यासाठी सगळेजण तुमची विनवणी करतात, संत जनांची विनवणी करतात, आणि माझं असं पातक काय राहिलं होतं फेडायचं की मी परत गेलेलो परत आलो, अशी काय माझ्याकडनं चूक घडली, विनवणी करताय. तेव्हा माऊली फक्त स्मितहास्य करून त्यांच्या डोक्यावर हात ठेवतात. सगळे लोक हा चमत्कार पाहण्यासाठी तिथे जमा झालेत. कसं आहे पहा, चमत्काराशिवाय नमस्कार नाही म्हणतात तसं आहे. हा चमत्कार पाहण्यासाठी सगळेजण आले. तेव्हा तिथे गर्दी जमा झाली. तर कोण कोण कसे आले त्याचं वर्णन दासगणू महाराज कटावामध्ये अतिशय सुंदर करतात. तैल बिंदू पाण्यामध्ये पडता जसा पसरतो हा हा म्हणता, तया परीही अभिनव वार्ता पौरवासिया प्रतिशुत झाली. बहुत मंडळी धावू लागली, शुद्धी कुणाला काही न उरली. उघडी दुकाने भर बाजारी, वनिज निघाले ठेवून सारी. सैरा वैरा धावती नारी, वर्णन करणे त्याचे कुठवर. शिशु ऐवजी आठवे घेतले, कडेस आपुल्या भान न उरले. डोळ्या माझी कुंकू घातले, त्याच्या स्थानी काजळले आले. अर्धे लुगडे कुणी नेसल्या, तशाच पंथी धावू लागल्या. श्री ज्ञानेश्वर पाहण्यासाठी झाली दाटी प्रवरा काठी. रामा माझी कुलीन राहिले, 18 वर्षी सादर झाले. दासगण म्हणे सत्पुरुषांची सत्ता ऐशी अगाध साडी. कोण बरोबरी करील तयाची हो. या कटामध्ये
जसा तैलबंधू पाण्यामध्ये पडल्याबरोबर जसा पसरतो तशी ही वार्ता सगळ्या गावभर पसरली आणि सगळ्या गावचे लोक ज्ञानेश्वर महाराज कोण आहे, हा चमत्कार कोणी केला हे पाहण्यासाठी धावतच तिथे आलेत. आणि येताना कसे आले, जे जसे होते तसे आले हो. आणि महिलांचं वर्णन करतायत की काही जणी ज्या दळण करत होत्या त्यांनी आठवं समोर ठेवलेलं होतं, लहान बाळ समजून आठव्याला कडेवर घेतलंय आणि लेकरू तिथं सोडून धावत निघाल्या. कोणी साडी घातली, अर्धवट साडी घालूनच निघाल्या. कोणी कुंकू कपाळाला लावायचं तर कुंकू गेले डोळ्यामध्ये, काजळ गेले कुंकाच्या जागी, काही भान नाही. यार भान हरपलं. संतांच्या त्या चमत्काराला पाहण्यासाठी सगळी गर्दी जमा झाली. आपण पण पाहावं, आपण पण दर्शन घ्यावं, अशा सत्पुरुषांचं आपण दर्शन घ्यावं ही लालसा हो. जसे गोपी धावल्या ना त्या रासलीलेसाठी, कृष्णासाठी धावल्या ना, काही भान नव्हतं. पहा आपल्याला देखील एखाद्या गोष्टीची म्हणजे फार छोटी गोष्ट आहे बरं का ती आपल्या आयुष्यात, पण कधीतरी प्रत्येकाला हा अनुभव येतो की कधीतरी भान, देह भान हरपून जेव्हा एखादी गोष्ट आपण करायला जातो ना तेव्हा काही कोण पाहतंय काय, काही भान राहत नाही. तर ह्या लोकांची काय अवस्था झाली असेल. संत ज्ञानेश्वर माऊलींचा तो चमत्कार पाहण्यासाठी सगळ्या धावल्या, तिथे आल्या. दासगणू महाराज म्हणतात, या संतांची काय मी वाखाणणी करू, काय मी त्यांचं वर्णन तुम्हाला करून सांगू. असे हे श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली. सगळ्यांनी जय जयकार केला, फुलांचा वर्षाव केला. ज्ञानेश्वरांच्या वरती फुलांचा वर्षाव झाला अगणित साचा, तेथे गुलाले बहुमात केली, सारी नदी लालची लाल झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. तिथे प्रसंग असा झाला की सगळ्यांनी गुलाल फुले उधळले, एवढे उधळले म्हणे, एवढे उधळले की शेजारीच ते प्रवरणा नदीचं जे पात्र होतं ते लाल लाल होऊन गेलं. जशी काही ती देखील अगदी आनंदाने उसळत होती. असा तो प्रसंग माऊली वर्णन करतात. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींना एका ठिकाणी बसवलंय आणि सगळी संत मंडळी आता त्यांच्याबरोबर निवृत्तीनाथ आहेत, सोपानदेव आहेत, मुक्ताबाई आहे. पैठणला जो चमत्कार झाला, रेड्यामुखी वेद वदवले, तेव्हा त्यांचा अधिकार कळाल्यानंतर त्यांच्याबरोबर काही त्यांचे शिष्य होते, अनेक लोक त्यांच्याबरोबर होते. सगळे भोवती बसलेत, मध्यभागी ज्ञानेश्वर माऊली बसलेत. आणि ते दृश्य कसं आहे हे दासगणू महाराज सांगतात. नक्षत्र संघ समुदाय भोवती बैसला, नक्षत्र संघ समुदाय भोवती बैसला, ज्ञानेश तया माझारी रोहिणी रमण शोभला, भजनास राहिले उभे कितीक त्या पुढे, पाण्यात कुंकू घालून बायका घालती सडे, नौबती झडती दंदना, टाळ खणखणा, झांज झणझणा, सनया सूर नादाने भरले अंबर. ज्ञानेश्वर माऊली मध्यभागी बसलेले आणि भोवती सगळे लोक बसलेत. त्यांचा शब्द न शब्द देहाचे कान करून आता ऐकावं याच्यासाठी सगळे जण बाजूला बसलेत. त्यांचा अधिकार कळाला आहे, प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. हे कसे दिसत होते, सगळं आकाशामध्ये नक्षत्र असावेत आणि तो चंद्र जसा शोभून दिसावा, शांत शीतल पौर्णिमेचा चंद्र जसा दिसावा, त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली दिसत होते. आणि सगळे महिला मंडळ या महिलेला, सच्चिदानंद बाबांच्या पत्नीला सती जाताना पाहण्यासाठी आलेली होते. त्यावेळेला शुभ समजलं जातं की कुंकवाचा सडा घातला जातो, पण हे देखील शुभ घटना घडली ही. त्याच्यामुळे सगळ्यांनी कुंकवाचे सडे घातले, सनया सूर वाजू लागले आणि सगळ्यांनी टाळामध्ये झांज टाळ घेऊन भजन करायला सुरुवात केली. आपणही थोडं भजन करूया माऊलींचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
सगळे लोक देहाचं कान करून ज्ञानेश्वर माऊलींच्या चेहऱ्याकडे पाहत आता ते आपल्याला काय उपदेश करतात हे पाहताय. परंतु सच्चिदानंद बाबाच्या अजून चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच आहे. प्रश्न विचारलाय ना माऊलींना, मला का जागं केलं. वाट पाहतायत आपल्याला कधी उत्तर देत आहेत. माऊली स्मित हास्य करून त्याच्याकडे बघतायत आणि त्याला सांगतायत, अरे तुझ्याकडनं फार थोर मोठं काम होणार आहे आणि त्या कार्यासाठी तुझी मदत मला मिळणार आहे आणि ते कार्य मी तुझ्याचकडनं करून घेणार आहे. भगवद्गीतेची प्राकृत टीका, भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरीचं मूळ नाव भावार्थ दीपिका आहे. तिचं निर्माण करायचं आहे आणि ते लिखाण फक्त तू करणार आहेस आणि त्याच्यासाठी तू जिवंत झालेला आहेस. तुला मी जिवंत केलं, हे कार्य केलं. आणि सांगताय, जीव दिलेचे आज मी तुझला, जीव दिलेचे आज मी तुझला, जीव दिलेचे आज मी तुझला. ते नच वेड्या भवी बुडण्याला, जीव दिलेचे आज मी तुझला, जीव दिलेचे आज मी तुझला. गीता रचिली जी व्यासाने, तिला कराया प्राकृत लेणे. गीता रचिली जी व्यासाने, तिला कराया प्राकृत लेणे. झाले आहे मदीय येणे, झाले आहे मदीय येणे. तयार हो तू ती लिहिण्याला, जीव दिलेचे आज मी तुझला, जीव दिलेचे, जीव दिलेचे, जीव दिलेचे आज मी तुझला. जीव विले मी आज तुझला, नच वेड्या भवी बुडण्याला. अरे तुला या भवसागरामध्ये पुन्हा बुडवण्यासाठी मी तुला जिवंत नाही केलं, महत् कार्य तुझ्याकडनं करून घेण्यासाठी म्हणून तुला जिवंत केलं आहे. गीता रचली जी व्यासाने, तिला कराया प्राकृत लेणे. झाले आहे माझे येणे, तयार हो तू ती लिहिण्याला. आता तुझ्याकडनं ते लिखाण होणार आहे, मी सांगेन तू लिहून घे. लेखकू झाला सच्चिदानंद बाबा, लेखकू झाला. हा ज्ञानेश्वरीमध्ये शेवटचा श्लोक आहे ना, शेवटची ओवी आहे. हा सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासा इथे मोहिनीशाचं मंदिर आहे पहा, मोहिनी राजाचं, त्या ठिकाणी हे ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली. पण आता त्या मोहिनी राजाच्या मंदिरात जायचं हे कार्य सांगितलं की कशासाठी मी इथे आलोय आणि कशासाठी तुला मी जिवंत केले, हे दोन्ही कार्य सांगितले. प्रश्न संपला, उत्तर मिळाले सच्चिदानंद बाबांना आणि अतिशय आनंद झाला आणि म्हणाले की तुमच्या परिस्पर्शाने माझ्या जीवनाचं खरंच कल्याण होईल. हे एवढं थोर कार्य माझ्याकडनं होणार आहे. आणि नतमस्तक होतात ज्ञानेश्वर माऊली, आशीर्वाद देत आहेत आणि म्हणतायत, चाल आता पुढे मोहिनी शाकडे, चाल आता पुढे मोहिनी शाकडे. नमुनी त्या साकडे घालू आपुले,
भगवत गीता करीन चिंता वृथा पत्र घे हाता हेची उरले चाल आता पुढे मोहिनीशाकडे चाल आता पुढे मोहिनीशा पुढे वधुनियैषा प्रती गेले ग्रामांतरी वधुनियैषा परी गेले ग्रामांतरी दास गणू त्या करी दास गणू त्या करी नमन पहिले चाल आता पुढे मोहिनीशाकडे मोहिनीशाकडे मोहिनीशाकडे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आता चल मोहिनीशाच्या मंदिरात चल. मोहिनी राजांच्या मंदिरामध्ये आले, सगळा गाव त्यांच्या बरोबर. ज्ञानेश्वर माऊलींच्या सोबत निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई आणि अनेक संत सगळे मोहिनी राजाच्या मंदिरामध्ये आले. माऊलींनी सांगितलं की आता गीतार्थाची थोरी तुम्हाला मी समजावून सांगेन. गीतेचा अर्थ काय आहे, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने काय उपदेश केलेला आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. आणि तिथून पुढं असं झालं की अनेक महिने हे प्रवचन चाललं बरं का. ज्ञानेश्वर माऊलींचं प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याला गीतेचा उपदेश माऊलींच्या मुखातून ज्या ज्या लोकांना मिळाला असेल, काय महत् भाग्य असेल, त्यांच्या भाग्याला तोड नाही. काय वर्णन करावं त्या भाग्याचं. आणि तब्बल 1 वर्ष जवळपास त्यांची गीतेच्या वर प्रवचनं चालली आणि तो प्राकृत ग्रंथ निर्माण झाला. भावार्थ दीपिका असं त्याचं नाव सुरुवातीला होतं. सगळ्यांनी मोहिनी राजाला रोज प्रार्थना करावी की तुझ्यामुळे या संतांच्या मुखातून आम्हाला हे वर्णन ऐकायला मिळतं. आणि एकदा ज्ञानेश्वर माऊली देखील कळस अध्याय लिहिताना दररोज तर मोहिनी राजाचं दर्शन घेतच होते. सद्गुरूंचं दर्शन घ्यायचं, सद्गुरू स्तवन करायचे. अतिशय सुंदर सद्गुरू स्तवन आहेत बरं का. ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी ज्यांनी ज्यांनी वाचली असेल त्यांना लक्षात असेल, त्यांनी वाचलं असेल. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला गुरुनमनाचे इतके सुंदर ओव्या आहेत ना, 360 एकूण ओव्या आहेत गुरुनमनाच्या. अतिशय सुंदर वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी त्याच्यातनं दिलेलं आहे. आणि एकदा असं झाला प्रसंग की मोहिनी राजाच्या समोर माऊली असं दररोज प्रमाणे नमस्कार करायला, आशीर्वाद घ्यायला उभारले आणि ह्या ग्रंथाचा आता कळस अध्याय होतो आहे, तुमचा आशीर्वाद असू द्या, हे मागणं ज्ञानेश्वर माऊली मोहिनी राजाकडे मागतायत. तेव्हा प्रत्यक्ष तिथे भगवान विष्णू प्रगट झाले. भले भगवान विष्णूंचा ज्ञानेश्वर माऊली अवतार होते, पण मूळ स्वरूप जे आहे ते तिथे मोहिनी राजाचं प्रगट झालं. आणि मोहिनी राज ज्ञानेश्वर माऊलींचं कौतुक करताय, त्यांना प्रार्थना करताय. तो श्लोक, बापा तू स्वयमेव ब्रह्म तुझला अशक्य काही नसे, आनाया निज ठाई गोडी इतरा काऊस प्रार्थितसे, सूर्याला तम सांग काय भिववी वाविघ्न मोरेश्वरा, जाता करणे आरंभ लिहिण्या गीते ज्ञानेश्वरा. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. त्यांचा पूर्ण आशीर्वाद लाभला, कृपा लाभली. मोहिनी राजांनी प्रसन्न होऊन, प्रत्यक्ष प्रसन्न होऊन ज्ञानेश्वर माऊलींना आशीर्वाद दिला. आपल्या चैतन्य महाराज देगलूरकर जे आहेत ना, ते म्हणा किंवा अनेक संतांकडनं आपण वाचलं असेल किंवा ऐकलं असेल, ते नेहमी वर्णन करतात पहा की
ज्ञानेश्वर माऊलींच्या भोवती जणू शब्दांची अशी दाटी झालेली होती. शब्द जणू रुंजी घालत होते की आम्हाला स्वीकारा, आम्हाला स्वीकारा, आम्हाला स्वीकारा, हा अलंकार. अशी ती दिव्य वाणी आहे. 56 भाषांचा केलासे विस्तार. हे वेदांचं सार ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेनं आपल्यापर्यंत आलं हो. ज्ञानेश्वरीची एवढी महती आहे, अतिशय गोडी आहे. तुम्ही पहा, गीतेचे 700 श्लोक आहेत आणि ज्ञानेश्वरी 9000 ओव्या आहेत. किती विस्तार केलाय, किती समजून सांगावं. अनेक दृष्टांत, अनेक सिद्धांतांनी ती गोष्ट आपल्या पचनी पडावी, आपल्याला कळावी, याच्यासाठी. कसंही पहा, भात आणि वरण कालवून दिला आणि तुझं तू खा म्हटल्यानंतर लेकरू खात नाही बरं. जेव्हा त्याला चिवकाऊचा घास प्रेमाने हळूहळू माऊ तूप वगैरे घालून असा गरगट्या भात करून जेव्हा जेव्हा हळूहळू खाऊ घालू ना आपण, गोंजारून अंजारून गोंजारून, त्यावेळेला ते लेकरू पोटभर जेवतं. असं केलंय हो आपल्याला. प्रत्येकच सिद्धांत अनेक दृष्टांत देऊन ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय समजावून. आपले लाड पुरवलेत आणि सांगितलंय की तुम्ही एक, आपल्याला नामदेव महाराज तर शेवटी एक ओवी आहे, एक तरी ओवी अनुभवावी. शेवटी ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये शेवटचे काही ओव्या आहेत त्याच्यामध्ये दिलेलं आहे की एक तरी ओवी अनुभवावी. नाथ महाराज म्हणतात ते भाग्य आपल्याला कधी येईल. पण मात्र ज्ञानेश्वरी ग्रंथ खरंच मुळातून वाचा, अभ्यासा. प्राकृत ग्रंथ हा खरंच आपल्यासाठी आहे, तो समजून घेतला पाहिजे. त्याची महती किती वर्णन करावी. दासगणू महाराज म्हणतात, महती त्याने महती ज्ञानेश्वरीची हो, महती ज्ञानेश्वरीची प्राकृत ग्रंथी अनुपम साची. महती ज्ञानेश्वरीची हो, महती प्राकृत ग्रंथी अनुपम साची. रत्ने शब्दांची हो, रत्ने शब्दांची बेचून रचना केली चियेची. उपमा उपमेयांची हो, उपमा उपमेयांची गर्दी झाला गोडी सुधेची. आठवण करवी तसाची हो, आठवण करवी तसाची. शुचिपण ज्याचे गोदावरीची. वाणी दास गणूंची हो, वाणी दास गणूंची. कुंठित झाली गती शब्दांची. महती ज्ञानेश्वरीची हो, महती ज्ञानेश्वरीची हो, महती ज्ञानेश्वरीची. दासगणूंनी इतकं सुंदर वर्णन केलंय की नाही दासगणू महाराजांनी. ते म्हणतात, मी काय उपमा देऊ. उपमा अलंकाराने अगदी समृद्ध अशी ज्ञानेश्वरी आहे. प्राकृत ग्रंथामध्ये अनुपम अशी ही ज्ञानेश्वरी आहे. किती उपमा द्यावी. माझी वाणी कुंठित झाली म्हणाले, किती उपमा द्यावी. शब्दांची रत्ने याच्यामध्ये आहे.
खरंच शब्दांचे ते वर्णन आणि ते अलंकार पाहून आपण खरंच थक्क होतो. इतक्या विविध रूपामध्ये आपल्याला ती भावार्थ दीपिका आपल्याला उपदेश करते, मार्गदर्शन करते आणि त्याप्रमाणे आपण तो उपदेश अंगीकारावा. सोनूमामा दांडेकर आहेत की नाही, ते ज्ञानेश्वर माऊलींचे अतिशय भक्त होते. ते म्हणतात ही ज्ञानेश्वरी म्हणजे कसं आहे, फुललेलं कमळ आहे म्हणे आणि इतकं पिकलेलं रसदार फळ आहे. मलईगिरीचं चंदन आहे, टिपूर चांदणं आहे आणि सद्गुरूंचा वरद हस्त आहे. खरंच ना, सद्गुरूंचा वरद हस्त आहे. कारण प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला निवृत्तीनाथांचं महत्त्व आणि सद्गुरूंचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे. म्हणून सद्गुरूंचा वरद हस्त. काही मागायची गरज पडत नाही. पहा, जेव्हा समर्थ सद्गुरू असतील की नाही, शिष्याला मागण्याची गरजच नाही. आपल्याला मागायला बुद्धी होणार नाही एवढं ते भरभरून देतात, हो की नाही. म्हणून त्या संतांच्या चरणी जायचं. प्रत्येकालाच आता ज्ञानेश्वरी वाचावी वाटली पाहिजे, परंतु सगळ्यांना बुद्धी होत नाही. बुद्धी झाली पाहिजे खरं तर. पण कोणाला याची महती कळती, याचं वर्णन करताना दासगणू महाराज म्हणतात, सबळ पुण्य ज्याचे बुध हो तोची ही लावाची. सबळ पुण्य ज्याचे बुध हो तोची ही लावाची. कळून येत किंमत हंसा लागी माणसाची. सबळ पुण्य ज्याचे बुध हो तोची ही लावाची. करुण यत्न मृग तो सेवी मलय मारुताला. करुण यत्न मृग तो सेवी मलय मारुताला. मलय मारुताला. मुदित मनी करविल साचे रत्न पारख्याला. सबळ पुण्य ज्याचे बुध हो तोची ही लावाची. भ्रमरतेच सेवन करीती पुष्प परागाला. भ्रमरतेच सेवन करीती पुष्प परागाला. ग्रंथ हान कादंबरी हो चित्तरंजनाची. सबळ पुण्य ज्याचे बुध हो तोची ही लावाची. 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 दासगणू महाराज वर्णन करतात, रत्नाची पारख रत्न पारख्यालाच असते, आहे की नाही. आणि क्षीरसागराची किंमत राजहंसालाच आहे. सामान्य माणूस तिथपर्यंत पोहोचत नाही. या ज्ञानेश्वरीची महती सांगताना दासगणू महाराज म्हणतात, हा ग्रंथ नाही बरं, ही कादंबरी नाही, चित्तरंजनाची कादंबरी नाही. आत्मकल्याण करण्याचा हा मार्ग आहे जो प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींनी तुम्हाला दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण वाटचाल केली पाहिजे. हे मार्गदर्शन ज्ञानेश्वरीमधनं आपल्याला मिळतं. आपण प्रत्येकाने मुळातून ही ज्ञानेश्वरीची प्रत घेऊन अभ्यासावी. आपण पारायण बरेच करतो पहा, पण अभ्यास होत नाही. मुळातनं तो विषय आपण समजून घेतला ना, अर्थासहित ज्ञानेश्वरी वाचा, म्हणजे आपल्याला त्याचा अर्थ व्यवस्थित लक्षात येईल. कारण त्यावेळीची भाषा जी आहे ती फार गोड आहे, पण ती भाषा थोडीशी वेगळी आहे. त्याचं वर्णन करतात ते कसं म्हणतात, साचनी मवाळ मितुळे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. खरंच ना, असं वर्णन अनेकांनी केलेलं आहे, अनेक रूपाने वर्णन केलेलं आहे. आणि अनेक संतांचा नंतरच्या पण ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतर ज्यांनी ही
ज्ञानेश्वरी अभ्यासली, प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की नित्य नूतन आहे. म्हणजे नवीन नवीन रत्न जसे त्याच्यातनं निघावेत समुद्रातनं त्या काळी समुद्र मंथनाच्या वेळी, तसे याच्यातनं नव्या नव्यानं आपल्याला एक एक अनुभूती मिळते. यावेळेला पारायण करू नवीनच उमगेल आणि दुसऱ्या वर्षी पारायण करू नवीनच नव्याने उमगेल, अशी ही ज्ञानेश्वरी आहे. आपण सगळ्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, मुळातून ग्रंथ वाचावा, एवढी मी आपल्या चरणी विनंती करते. अनंत प्राधाच्या राशी पोटी घालणे, देवा पोटी घालणे, महान पापी मी परिमद तू आपुला म्हणणे, पतित पावन अपना ऐसे नाम धरिलेसी, देवा नाम धरिलेसी, आता पतिता उपेक्षिणे योग्य नव्हे तुझसी, दीनानाथा विश्वंभरा करुणा अवतारा, देवा करुणा अवतारा, दास गणूला नको लावू बिनमुख माहे अंधा, मुखी नाम ध्यानी राहो सदैव तव मूर्ती, देवा सदैव तव मूर्ती, घडो कीर्तन सेवा देवा सदैव या हाती, प्रतिवर्षाची वारी देवा पंढरीची हो, देवा पंढरीची हो, दास गणू म्हणे वस्ती राहो गोदेच्या काठी, देवा गोदेच्या काठी, दास गणू म्हणे वस्ती राहो गोदेच्या काठी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय, सद्गुरु दासगणू महाराज की जय, स्वामी वरदानंद महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ, नमः पार्वती पते हर हर महादेव, भारत माता की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. झालेली सेवा दत्तचरणांवर समर्पित करते आणि मला इथं सेवा करायला बोलवल्याबद्दल आयोजकांचे आभार मानते. आजचे कीर्तनकार सौ राजश्री गंगाखेडकर ताई ह्या श्री वरदानंद भारती यांच्या शिष्य आहेत. त्या मागील 18 वर्षापासून कीर्तन सेवा देत आहेत. त्यांचे शिक्षण जरी MA राज्यशास्त्रामध्ये असेल तरी या आविटाची गोडी त्यांना संत दासगणू महाराज यांच्या कृपेनेच मिळालेली आहे आणि त्यांचाच आशीर्वाद आहे. त्यामुळे आतापर्यंत त्यांची जी सेवा घडलेली आहे ती ईश्वरचरणी समर्पित झालेली आहे. ह्यासाठी मी श्री गंगाखेडकर ताई यांचे ठेविले चरण विटेवरती, सावळी घन श्याम मूर्ती, तळ्यामध्ये पुष्पहार रुळती, फुले त्यावरी वैजयंती, लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी, असे हे वदन कमल समनयन हरपले भान पाहताची, ही माय अनाथांची, आरती पंढरीश प्रभुची, कमल जापती विठ्ठलाची, कटीला पीतांबर कशिला, कस्तुरी टिळक भव्य भाला, कितीला अविर गुलालाला, सत्त हर्ष संग आला, कटीला पीतांबर कशिला, दर्शना संत संग आला, नितीला अविर गुलालाला, दर्शना संत संग आला, झल्लरी टाळ वाजताना, झल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पायी, गणूला पाव विठा पायी, आरती पंढरीश प्रभुची, कमल जापती विठ्ठलाची, पुंडलिक वरदा हरी
संवादिनीवर श्री मुगटकार काका यांचे स्वागत करण्यासाठी मी व्यंकट धोंडगे सरांना इथं बोलतो. त्यांनी शॉल यांचे स्वागत करण्यासाठी मी कनकदंडे काका यांना इथं पाचारण करतो. दिसलेच नाही कुठं गेली ते. बरोबर. उद्या सकाळी पारायण होणारच आहे. त्याबरोबर उद्या दुपारी